नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थक हा सानूच्या स्कूलमधून घरी निघालेला असतो. तर मालतीताई सार्थकला फोन करतात. तर सार्थक म्हणू लागतो, बोला नाही. तर मालतीताई सार्थकला म्हणतात, सार्थकराव, तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही. तर सार्थक हा मालतीताईंना बोलतो, आई असं का बोलताय तुम्ही, आणि मी काही परका आहे का तुमच्यासाठी. मालतीताई म्हणतात, नाही हो, पण असं किती वेळ तुम्ही आम्हाला वाचवणार आहात, किती वेळा आम्हाला मदत करणार आहात. खरंच तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात. सार्थक म्हणतो, आई असं बोलू नका, मी तर तुमच्या घरचाच आहे ना, मी कोणी परका आहे का. अहो बाबा तर मला मुलगाच मानतात, मग घरच्या अडचणी मी नाही तर कोण सोडवणार. आपल्याच माणसाने आपल्या घरच्या संकट सोडवायची असतात ना. तर मालतीताई म्हणू लागतात, सार्थकराव, आमच्या मनोजला सोडवा. अहो त्यांनी काहीच केलं नाही आहे. सार्थक म्हणू लागतो, हो आई, तुम्ही काळजी करू नका, एव्हा ना आनंदीच्या हाती पुरावाही लागला असेल. तर मालतीताई म्हणतात, खरंच. सार्थक म्हणतो, हो, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे आणि आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. बाबांना पण सांगा काळजी करू नका. सार्थकच्या बोलण्याचा मालतीताईंना आधार वाटू लागतो, म्हणून ते देवाचे आभार मानू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंदी ही शलाकाला म्हणू लागते, प्लीज मला सोडा. शलाका ही आनंदीला म्हणते, गप्प बस, नाही तर. तर आनंदी म्हणू लागते, नाही तर काय करणार आहात, जीव घेणार आहात का माझा, जसा बाबांचा घेतला तसाच. तर केदार आणि शलाका मात्र घाबरून गेलेले असतात. केदार म्हणू लागतो, नाही, आम्ही काही केलं नाही. आनंदी ही केदारदामध्ये काही केलं नाही आहे का, मग पुरावा शोधायला का गेला होता तुम्ही रूममध्ये. ते शर्ट, ते चप्पल, सगळं काही तुमचंच होतं ना, आणि म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला होता. आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही, कारण तुम्ही एक खूप मोठी चूक केली. काय माहीत आहे का, की ज्यावेळी तुम्ही त्या रूममध्ये गेला त्यावेळी तिथे एक कॅमेरा लावला होता आणि तुमचं सगळं बोलणं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे. आत्तापर्यंत तो कॅमेरा सार्थक सरांच्या हातीही लागला असेल आणि त्यामुळे तुमचं जेलमध्ये जाणं पक्का आहे. हे ऐकताच मात्र केदारच्या पायाखालची जमीनच सरकते. शलाकाला तर आनंदीचा खूप राग आलेला असतो. शलाका ही आनंदीला मारायला जाणार तर केदार थांबवत म्हणू लागतो, शलाका थांब, आता हे करण्याची वेळ ही नाही आहे. आता आपल्याला जास्तीत जास्त तो कॅमेरा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवं. केदार आनंदीच्या तोंडावर रुमाल बांधत शलाकाला म्हणू लागतो, शलाका लवकर चल, आपल्याला त्या कॅमेऱ्याची विल्हेवाट लावायला हवी. तर शलाका आणि केदार तिथून कॅमेरा घेण्यासाठी निघून जातात. तर आनंदी मात्र तिथेच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक हा रूममध्ये येतो आणि रूममध्ये सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त टाकलेल्या असतात. म्हणून सार्थकच्या लक्षात येतं की नक्कीच तो गुन्हेगार घरी येऊन गेला असावा. म्हणून सार्थक मागे वळून कॅमेरा पाहतो, मात्र कॅमेराही तिथे नसतो. तर सार्थक विचार करू लागतो की कॅमेरा नक्की कुठे गेला असेल. तर दुसरीकडे आनंदी म्हणू लागते, देवा, बहुतेक तो कॅमेरा नक्कीच सार्थक सरांच्या हाती लागला असेल. प्लीज सार्थक सरांच्या हाती लागून देत, कारण माझ्या भावाचं भविष्य त्या कॅमेऱ्यावरूनच ठरणार आहे. तर इकडे सार्थक शकूला फोन करतो आणि विचारू लागतो, आनंदी आले आहेत का तिकडे. शकू म्हणू लागते, नाही, इकडे तर आले नाही आहेत. त्यानंतर सार्थक बेनाऱ्यांना फोन करतो आणि म्हणू लागतो, आनंदी आले आहेत का, त्यांचा काही फोन आला होता का किंवा मेसेज, जर आल्यास तर मला सांगा आणि तुम्हाला काही वाटलं तर मला नक्कीच कळवा. सुधाताई सार्थकला म्हणू लागतात, मला नाही वाटत की आनंदी येईल. आनंदी तर सकाळपासूनच गायब आहे. जर पुरावा तिला सापडला असेल मग ती अशी का गेली असेल. सार्थक म्हणतो, आई, त्या अशा जाणार नाहीत. पुरावा त्यांना नक्कीच सापडला असणार आणि म्हणूनच त्यांना कोणीतरी अडकवलं आहे. तो पुरावा शोधण्यासाठी व्यक्ती या घरात आला होता आणि पुरावा घ्यायला आल्यानंतर आनंदी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्यानंतरच त्याच माणसाने आनंदीला गायब केलं असावं. हे ऐकताच वृंदा काकू म्हणू लागतात, सार्थक, अरे तू हे काय बोलतोयस. सार्थक भाऊजींना मारणारा मारेकरी या घरात आला होता. अरे मग आम्हाला नाही कसा दिसला. सार्थक, अरे तू हे काय बोलतोयस. ह्याचा अर्थ असाच होतोय की सार्थक, ज्याप्रमाणे आनंदीला अंशुमनचे भास व्हायचे तसेच तुलाही आता त्या गुन्हेगाराचे भास व्हायला लागले आहेत का. वृंदा काकू सुधाताईंना म्हणू लागतात, अगं सुधा, बघ ना, आता सार्थकही त्या आनंदीसारखाच वागायला लागला आहे. नक्की त्या आनंदीने काय करून ठेवलं आहे सार्थकचं. सार्थक म्हणू लागतो, आई, तू माझ्यावर विश्वास ठेव, तो व्यक्ती घरी आला होता आणि त्यानेच आनंदीला गायब केला आहे. वृंदा काकू विचारतात, कोणता पुरावा. सार्थक म्हणतो, नाही, आमच्याजवळ असा कोणताही पुरावा नव्हता. आम्ही हे सगळं काही मुद्दाम केलं होतं, एक सापळा रचला होता. तर सार्थक हे सगळं केदारजवळ पाहून बोलू लागतो. तर केदार सार्थकला म्हणतो, तू माझ्याजवळ असा का पाहतोयस, मी हे काहीच केलं नाही आहे. सार्थक म्हणतो, मी कुठे म्हटलं की तुम्ही हे केलं आहे. तर केदार घाबरतच म्हणू लागतो, मग तुम्ही हा ट्रॅप का रचला होता. तुमच्याजवळ जर काहीच पुरावा नव्हता तर तुम्ही खोटं का बोललात आणि मला वाटलंच नव्हतं की तुम्ही एवढं खोटं बोलाल. आणि सार्थक, तू किती खोटारडा आहेस. सुधाताईंना केदार म्हणू लागतो, बघितलात ना, हा किती खोटारडा निघाला आहे तो. सार्थक म्हणतो, हो का.
पण तो पुरावा आनंदीला मिळाला आहे. केदार म्हणू लागतो, पण आनंदी कुठे आहे? आनंदी तर इथे नाहीच आहे. सार्थक म्हणतो, म्हणूनच आनंदीला कोणीतरी गायब केला आहे. तो व्यक्ती या घरात आला होता, पण तो कॅमेराही गायब आहे. नाहीतर मी सर्वांसमोर पुरावाही दाखवला असता. तर शलाका म्हणू लागते, कॅमेरा? कोणता कॅमेरा? सार्थक म्हणतो, हो, मला खात्री होती की तो माणूस या घरामध्ये येणार आणि म्हणूनच मी एक कॅमेराही लावला होता. मात्र तो कॅमेराही आता गायब आहे आणि आनंदी पण नाही आहेत. तर सुधाताई म्हणू लागतात, ती तुला सोडून गेली. सार्थक म्हणतो, शक्यच नाही. मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय. सुधाताई म्हणू लागतात, तू फोन करण्याचा प्रयत्न करतोयस, पण ती फोन उचलते का? नाही ना. अरे ती कुठे गेली आहे आणि कुठे नाही हे कोणालाच माहीत नाही आहे. सुधाताई सार्थकला म्हणू लागतात, सार्थक तू काय म्हणाला होतास? आनंदीच्या भावाला निर्दोष सोडवलं नाही तर तू त्यांना डिवोर्स देणार आहेस. मग आज तर तू डिवोर्स न देताच तुलाच ती सोडून गेली आहे. सार्थक म्हणतो, नाही, आनंदी असं कधीच करू शकत नाही. त्या नक्कीच कोणत्या तरी संकटात अडकले आहे आणि मी त्यांना या घरात परत घेऊन येईल आणि सगळं सत्य जगासमोर आणणार आहे. सुधाताई म्हणतात, सार्थक तुझं हे काय चाललंय? सार्थक म्हणतो, हो, आनंदी कोणत्या तरी संकटात अडकले आहेत आणि मी त्यांना सोडवणार. असं म्हणत सार्थक केदारजवळ रागाने पाहतो आणि तिथून निघून जातो. सार्थकच्या या बोलण्यामुळे केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आनंदीला खूप तहान लागलेली असते. ती पाणी पाणी असं म्हणू लागते आणि त्यानंतर म्हणते की देवा, प्लीज लवकरात लवकर मला इथून सुटावं लागेल. पण मी काय करू? स्वतःला कसं सोडवून घेऊ? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वृंदा काकू केदारला म्हणू लागतात, मी सांगितलं होतं तुम्हाला तिथे काही नसणार, तरी तुम्ही तिथे गेलातच. तर केदार म्हणू लागतो, हो सासूबाई, माझी चूक झाली. पण आता तो कॅमेरा कुठे आहे? सार्थकजवळ नाही आहे, आनंदीकडे पण नाही आहे. तुम्ही गेला होता का तिथे? तर शलाका म्हणू लागते, आई तो कॅमेरा दे ना गं लवकरात लवकर. वृंदा काकू म्हणू लागतात, कोणता कॅमेरा? मला तर काही माहीत नाही आणि मी तर गेलीच नाही. केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. केदार म्हणू लागतो, म्हणजे तुमच्याजवळही कॅमेरा नाही आहे का? अहो, आम्हाला वाटलं होतं की तो कॅमेरा तुमच्याजवळ असेल. वृंदा काकू म्हणू लागतात, नाही, तो कॅमेरा माझ्याजवळ नाही आहे. केदार म्हणतो, जर तुमच्याजवळ नाही आहे मग तो कॅमेरा असणार कुठे? अहो, तो कॅमेरा तुमच्याजवळ नव्हता म्हणजे तिथे असायला हवा होता. पण आम्ही ज्यावेळी रूममध्ये गेलो त्यावेळी कॅमेराही तिथे नव्हता. म्हणजेच तो नक्की सार्थकच्या हाती लागला असला तर? केदार मात्र घाबरून गेलेला असतो. तर वृंदा काकू म्हणू लागतात, केदारराव, हे काय करून ठेवलं आहे तुम्ही? केदार म्हणतो, आता सत्य लवकरच समोर येईल. केदारला काय करावं हेच सुचत नाही. तर दुसरीकडे सुधाताईंच्या हाती तो कॅमेरा लागलेला असतो आणि सुधाताई म्हणू लागतात, देवा, मी काय करू? सत्य अशा प्रकारे समोर येईल असा कधी विचारही केला नव्हता. पण मी आता काय करू हेच मला कळत नाही आहे. सुधाताई अगदी पेचात सापडलेल्या असतात. नक्की त्यांना काय करावं हेच सुचत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थक हा आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना शोधण्यासाठी मंदिरामध्ये आलेला असतो. सार्थक विचार करत म्हणू लागतो, नक्की कुठे गेले असतील काय माहीत. सांगून तरी जायचं होतं, पण जीवाला त्यांच्या धोकाही निर्माण होऊ शकतो आणि कॅमेराही त्यांच्याकडे आहे, फोनही त्यांचा लागत नाही आहे. असं म्हणत असताना सार्थकला एक मेसेज येतो. सार्थक पाहतो तर तो आनंदीचा मेसेज असतो. आनंदीने मेसेज केलेला असतो, सर, माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे, पुरावा माझ्याकडे आहे आणि मी तो उद्या कोर्टात घेऊन येईन. सार्थक आनंदीला मेसेज करत म्हणू लागतो, पण तुम्ही कुठे आहात? प्लीज लवकरात लवकर उत्तर द्या. सार्थक त्यानंतर घरी यायला निघतो. तर सार्थकला हा मेसेज सुधाताईंनीच केलेला असतो. आनंदीचा मोबाईल आणि कॅमेरा सुधाताईंच्या हाती लागलेला असतो. तर सुधाताई म्हणू लागतात की आनंदी कॅमेरा घेऊन कोर्टात येईल तेव्हाच मी जेव्हा तिला परवानगी देईन. तर सुधाताई म्हणू लागतात, सार्थक, आता मला तुला तिच्या कचाट्यातून सोडवायला हवं. आयुष्यभर तिच्यासोबत राहिलास तर फक्त तुला त्रासच सहन करावा लागेल, पण ते मी होऊ देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थक हा कोर्टामध्ये पोहोचलेला असतो. तर ॲडव्होकेट जोशी सार्थकला म्हणू लागतात, सार्थक, तुमच्याजवळ पुरावा होता ना, तुम्ही पुराव्याबद्दल काहीतरी सांगत होता, कोणाकडे आहे तो पुरावा? सार्थक मात्र काहीच बोलत नाही. तर ॲडव्होकेट जोशी विचारू लागतात, तो पुरावा नक्की कोणाकडे आहे? सार्थक म्हणतो, आनंदी घेऊन येणार आहे. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, पण आनंदी कुठे आहे? सार्थक म्हणतो, माहीत नाही. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, माहीत नाही म्हणजे? अहो, जर पुरावा त्यांच्याजवळ आहे मग त्या जर आल्याच नाही तर कसं होणार आहे? सार्थक म्हणू लागतो, काल संध्याकाळपासून त्यांचा पत्त्याच नाही आहे. मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मला मेसेज आला होता की पुरावा त्यांना मिळाला आहे आणि ते पुरावा घेऊन कोर्टामध्ये येणार आहेत. तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, इकडे आनंदीच्या जीवाला धोका आणि इथे तर काय होणार आहे कोर्टात हे तुम्हालाही माहिती आहे. समजा आनंदी पुरावा घेऊन आल्याच नाहीत तर कोर्टात काय होणार आहे याची कल्पना तर तुम्हाला आहेच ना? सार्थक म्हणतो, हो, सगळं काही नीट होणार आहे. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, ठीक आहे, आपण सर्वजण वाट पाहू. तर मालतीताई सार्थकला विचारू लागतात, सार्थक, हा काय प्रकार आहे? सार्थक म्हणतो, आनंदी नक्कीच कोर्टामध्ये येणार आहे. मालतीताई म्हणू लागतात, पण नक्की काय झालं आहे? आनंदी तर ठीक आहे ना? आनंदीच्या हाती पुरावा लागला आहे ना? तर सार्थक त्यांना म्हणू लागतो, हो आई, तुम्ही काळजी करू नका, आनंदीच्या हाती पुरावा लागला आहे
आणि आनंदी मनोजदादांना सोडवण्यासाठी नक्कीच तो पुरावा घेऊन कोर्टात येणार आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं वृंदा काकू ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारींना विचारू लागतात, नेत्रा मॅडम तुम्ही रेश्माची मावशीच ना, पण सख्खी की चुलत? मला तरी वाटते की सख्खीच असाल, कारण कळतंच ना, अहो तुमच्या चेहऱ्यावरूनच कळते। रेश्मा पण अशीच आहे, अगदी तुमच्यासारखी धाडशी, आणि रेश्माचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि माझ्या तर ती खूप जवळची आहे। हे ऐकताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी वृंदा काकूंना म्हणू लागतात, तुम्हाला गेम आवडतो का? म्हणजे मला तरी वाटते की तुम्हाला असं वाटत असेल की आपण एखाद्या किटी पार्टीमध्ये आलो आहोत। वृंदा काकू म्हणू लागतात, तुम्ही असं का म्हणताय? तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, मला जास्त बोलायला आवडत नाही। वृंदा काकू म्हणतात, मलाही इकडचं तिकडचं बोलायला आवडत नाही, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आज कोर्टात केस अशी लढवा ना की सगळं काही संपवूनच टाका आणि त्या मनोजला ना खडी फोडायलाच पाठवा, आणि गेल्या गेल्या आनंदी आणि तिच्या भावावर असा काही अटॅक करायला सुरुवात करा की त्यांना काही बोलताच येऊ नये। हे ऐकताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी रागानेच विचारतात, तुमची साईज काय? तर वृंदा काकू मात्र काहीच बोलत नाही। ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, म्हणजे मीडियम लार्ज काहीतरी असेल ना, म्हणजे हा कोट तुम्हाला फिट होईल की नाही यासाठी विचारते आहे। नेत्रा मॅडमचं हे बोलणं ऐकून वृंदा काकू मात्र शांतच होतात। तर नेत्रा मॅडम म्हणू लागतात, हा कोट तुम्हाला चालेल का? अहो मला काय करायला हवं कोर्टात हे तुम्ही मला शिकवू नका, ती केस कशी लढायची, कोणाला काय विचारायचं हे सगळं काही चांगलंच मला माहीत आहे आणि ते माझं काम आहे। तुमचं काम काय आहे? तुमच्याजवळ एखादा काही पुरावा हाती लागला तर तो तुम्ही मला आणून द्यायचा। असा काही पुरावा लागलाय का तुमच्या हाती? बोला ना। मात्र कोणीच काही बोलत नाही। तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी केदारला विचारतात, बोला तुमच्याजवळ असा कोणता काही पुरावा लागला आहे का? म्हणजे सार्थक राज्याध्यक्ष म्हणत होते की त्या पुरावा घेऊन येणार आहेत। तर केदार म्हणू लागतो, नाही, सार्थक तर फक्त अंधारात तीर मारत असतो, त्याच्याजवळ असला कोणताही पुरावा नाही। तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, असं असेल तर ठीक आहे, पण जर काही उलट घडलं तर मग गाठ माझ्याशी आहे, मग तुम्ही आहात आणि मी आहे। नेत्रा मॅडम वृंदा काकूंना पुन्हा एकदा विचारतात, कोट हवा का? असं म्हणत त्या कोर्टामध्ये निघून जातात। तर शलाका म्हणू लागते, किती आगाऊ आहे ही? तर केदार म्हणतो, रेश्माची मावशी म्हणजे तशीच असणार। वृंदा काकू शलाकाला विचारतात, शलाका तुम्ही आनंदीला नीट बांधलंय ना? शलाका म्हणू लागते, हो आई, तू काळजी करू नकोस, आम्ही आनंदीची सोय अगदी नीट करून आलो आहोत, ती सुटणार नाही। केदार म्हणतो, हो ती तर सुटणार नाही। वृंदा काकू म्हणतात, पण आपलं नशीब खराब असलं तर? कारण आता बघा ना, ही नेत्रा आपल्या बाजूने केस लढते आहे, पण आपल्याला धारेवर धरलं ना। तर केदारला शलाका म्हणू लागते, केदार आपण सगळं काही नेत्रा मॅडमना सांगूया का? केदार म्हणतो, अगं ती वाट लावेल आणि तिथे म्हणेल की तू गुन्हा कबूल करा आणि शिक्षा भोगायला तयार हो। वृंदा काकू म्हणू लागतात, हो तसं काही करायची गरज नाही, कारण आपल्या तिघांनाच माहीत आहे हे सगळं। दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताई आनंदीला सोडवण्यासाठी आलेल्या असतात आणि सुधाताईंना पाहून आनंदी खूप खुश होत म्हणू लागते, आई तुम्ही मला सोडवण्यासाठी आलात, प्लीज मला लवकरात लवकर इथून सोडवा, मला कोर्टात जायला हवं, कारण हे सगळं काही केदार सरांनी केलं आहे, बाबांचा खून केदार सरांनीच केला आहे, ते सर्व सत्य मला कोर्टात सांगायला हवं। असं म्हणत आनंदी निघालेली असते। तर सुधाताई म्हणू लागतात, थांब आनंदी, हे सगळं काही मला माहीत आहे आणि त्याबद्दलचा पुरावाही माझ्याच हाती आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोर्टात जजसाहेब म्हणू लागतात, ॲडव्होकेट जोशी कारवाईला सुरुवात करा। तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, आमच्या हाती असा पुरावा लागला आहे ना की जो समोर आला की गोष्टी अगदी क्लिअर होतील, ज्याने खून केला आहे त्याची कबुली जबाब आमच्याजवळ आहे। हे ऐकताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात, ऑब्जेक्शन जजसाहेब, ही ॲडव्होकेट जोशी यांची दुसरी वेळ आहे। प्रत्येक वेळी ॲडव्होकेट जोशी पुरावा सादर करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना देतच नाही आहेत, पण ते असं का करत असतील? ॲडव्होकेट जोशींनी या सगळ्याची पूर्वकल्पना द्यायला हवी आणि ही बेसिक गोष्ट आहे। तर जजसाहेब ॲडव्होकेट जोशींना विचारतात, तुम्ही या पुराव्याबद्दल आम्हाला काहीच काही नाही सांगितलं। तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, तो पुरावा आमच्याजवळ यायलाच वेळ लागला आहे आणि मला खात्री आहे तो पुरावा कोर्टासमोर सादर केल्यानंतर या सगळ्या केसचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल। तर जजसाहेबही विचार करू लागतात। तर सार्थक मात्र खूप काळजीत पडलेला असतो, त्याला आनंदीची काळजी वाटू लागते। तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आनंदी म्हणू लागते, हा पुरावा कोर्टात पोहोचला तर माझा दादा सुटेल। सुधाताई म्हणू लागतात, हो त्यासाठी तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल। आनंदी विचारते, काय? तर सुधाताई म्हणतात, या डिवोर्स पेपरवर सह्या कर आणि सार्थकच्या आयुष्यातून कायमची निघून जा, नाहीतर हा पुरावा कधीच कोर्टात सादर होणार नाही। हे ऐकताच आनंदीला धक्काच बसतो। आता आनंदी त्या डिवोर्स पेपरवर सही करून ते पुरावे कोर्टात सादर करेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद।